ख्रिस्तामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मत्ते 25:41 ते 44 ही वचने. मत्ते 25:41 ते 44 ही वचने. मग डावीकडल्यासही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, तहानेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदीशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेसही हेही त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तहानेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी मत्ती शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि त्याची 41 ते 44 ही वचनं वाचली. विशेष करून आपण ह्या वचनांमध्ये पाहतो की देवाचा जो न्यायाचा दिवस आहे त्या दिवसाविषयी या ठिकाणी वचनांमध्ये लिहिलेलं आहे आणि कशा प्रकारे परमेश्वर लोकांचा न्याय करणार आहे आणि कोणते लोक स्वर्गात जातील आणि कोण त्या सैतानासाठी सिद्ध केलेल्या अग्नीमध्ये जातील याविषयी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे. जे नीतिमान लोक आहे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवून देवाच्या इच्छेप्रमाणे केलेलं आहे ते स्वर्गात जातील. परंतु आपण जी वचनं वाचली त्या वचनांमध्ये विशेष करून जे शापित लोक आहे, ज्यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे केलेलं नाही, त्या लोकांचा न्याय परमेश्वर कसा करणार आहे त्या न्यायाविषयी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगत आहे. आणि विशेष करून 41व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मग डावीकडच्यांशी तो म्हणेल, ओ शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघा
आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. ओहो शापग्रस्त हो. हे कोणाला सांगत आहे? जे देवाच्या डावीकडे उभे आहेत आणि ते शापग्रस्त आहे म्हणून ते देवाच्या डावीकडे उभे आहेत आणि त्यांना तो म्हणणार आहे, तुम्ही शापग्रस्त आहात, तुम्ही माझ्या पुढून निघून जा. माझ्या पुढे उभं राहण्याची तुमची लायकी नाही, पात्रता नाही, कारण तशा प्रकारचं जीवन तुम्ही जगलेला नाही. तुम्ही पवित्र नाहीत, तुम्ही पापामध्ये जीवन जगत होता, तुम्ही ऐहिक गोष्टीमध्ये आनंद मानत होता, स्वतःला तुम्ही शहाणे समजत होता, तुम्ही स्वतःच्या बुद्धीवरच अवलंबून होता. माझ्या वचनाप्रमाणे तुम्ही केलेलं नाही म्हणून तुम्ही शापग्रस्त आहात आणि माझ्या पुढून निघून जा. इतकंच केवळ नव्हे तर जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केलेला आहे. कोणासाठी? सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो अग्नी सिद्ध केलेला आहे त्यामध्ये जा. ही एक आज्ञा प्रभू येशू ख्रिस्त अविश्वासणाऱ्यांना, अनीतिमान लोकांना देत आहे की तुम्ही त्या अग्नीमध्ये जा. कारण तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे केलेलं नाही. ज्यावेळेस मी भुका होतो त्यावेळेस तुम्ही मला अन्न दिलं नाही, ज्यावेळेस मी तान्हेला होतो त्यावेळेस तुम्ही मला पाणी दिलेलं नाही. म्हणजे तुम्ही माझी सेवा केलेली नाही, तुम्ही मला तुच्छ लेखिलं, माझ्याकडे पाहून तुम्ही आपलं तोंड फिरवलं, तुम्ही माझी काळजी घेतली नाही. आणि ज्यावेळेस लोक म्हणतील की केव्हा तुम्ही माझ्याकडे आलेला होता, आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे सर्वात कनिष्ठ आहे त्या एकाला जरी तुम्ही केलं म्हणजेच तुम्ही मला केलेलं आहे. जे दीन दरिद्री, जे दुबळे आहेत, जे कनिष्ठ आहेत, जे टाकलेले आहेत, त्यांची जर आपण सेवा करू तर आपण स्वर्गामध्ये जाऊ, आणि त्यांची जर आपण सेवा करणार नाही तर आपण नरकामध्ये जाऊ. या ठिकाणी ख्रिस्त न्यायाविषयी बोलत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज आपण कोणत्या प्रकारची सेवा करणार आहोत किंवा करत आहोत, कारण आपला देखील न्याय होणार आहे. काय प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणेल की शब्बास भल्या व विश्वासू दासा, किंवा म्हणेल की ओहो शापग्रस्त हो. आपण कोणत्या प्रकारचं काम करत आहोत? देवा, ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या न्यायाबद्दल तुझे उपकार स्तुती करतो, कारण तू यथा योग्य न्याय करणारा परमेश्वर आहे, आणि न्यायाच्या दिवशी आम्हास प्रतिफळ मिळावं अशा प्रकारचं जीवन जगण्याची कृपा तो आमच्यावर कर. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.